लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वर्षापूर्वी चोरी झालेले ट्रॅक्टर गुन्हा दाखल होताच पकडले। अवघ्या 6 दिवसात आरोपी जेरबंद। बातमी आहे फुलंब्री येथून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तहसील कार्यालय परिसरातून 1 वर्षापूर्वी 4 ट्रॅक्टर चोरीस गेले होते। या प्रकरणी तहसील कार्यालयातील कुणीही तक्रार दाखल केलेली नव्हती। तब्बल वर्षभरानंतर म्हणजेच 12 मार्चला फुलंब्री पोलीस ठाण्यात तहसील कार्यालयाचे महसूल सहाय्यक आकाश आरमाळ यांनी तक्रार दाखल केली। तक्रार दाखल करताच फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 133/2025 कलम 379 34 भारतीय दंडविधान प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि अवघ्या 6 दिवसातच 4 ट्रॅक्टर पैकी 3 ट्रॅक्टर जप्त करून 3 आरोपी ताब्यात घेतले। 12 मार्च रोजी गुन्हा दाखल होताच त्याच दिवशी बाबासाहेब अंबादास जाधव वय 42 वर्ष राहणार वानेगाव तालुका फुलंब्री यांच्या ताब्यातून MH20 FE 2389 स्वराज ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करण्यात आला। दुसरा मनोज जनार्दन जाधव वय 37 वर्ष राहणार वानेगाव तालुका फुलंब्री यांच्या ताब्यातून MH20 AS 1783 जॉन धीरे ट्रॉलीसह जप्त करण्यात आला। तर तिसरा गणेश रामराव जाधव वय 34 वर्ष राहणार पाल तालुका फुलंब्री यांच्या ताब्यातून MH20 AY 5276 जॉन धीरे ट्रॉलीसह जप्त करण्यात आले। असे गुन्हे दाखल होताच एक ट्रॅक्टर दिनांक 18 मार्च रोजी 2 असे 3 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे। एक ट्रॅक्टरचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय सहाने यांनी दिली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.